दोन्ही सत्ताधारी पक्षांनी 14 गावांचा फुटबॉल केलाय। त्या गावामध्ये सर्व विकास आता रखडलेला आहे। खरं बोलले तर या गावातील विकास समितीनं वाट लावली आहे। ही समिती बरखास्त करण्यात यावी अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी 14 गावांसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर केली आहे। मला असं वाटतं की 14 गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पद्धतीने विकास झालेला नाही आणि या 14 गावातील लोकांना अनेक वर्ष यांच्यावरती अन्याय करण्याचं काम सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे। दोन्ही सत्ताधारी पक्ष या 14 गावातील लोकांचा फुटबॉल करतायत, ना धड महापालिकेत ना धड ग्रामीण भागात, असा आज या सत्ताधारी पक्षांनी या 14 गावातील नागरिकांची अवस्था करून टाकलेली आहे। रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, अत्यंत दुर्दैवी अवस्था तिथे झालेली आहे। आणि ही जी 14 गावं विकास समिती दोन्ही पक्षाच्या काही चट्ट्याबट्ट्यांनी मिळून बनवलेली आहे, त्यांनी खरं तर या 14 गावांची वाट लावलेली आहे आणि 14 गावांच्या निर्णयाला जे मागे झाले होते त्या निर्णयाला हरताळा फासण्याचं काम या विकास समितीने केलेलं आहे। ही विकास समिती बरखास्त करावी आणि 14 गावातील नागरिकांना माझी विनंती आहे की या संघर्ष ही जी समिती आहे 14 गाव विकास समिती, या लोकांना गावात आले तर गावात उभे करू नका, यांना हाकलून लावा गावातनं, कारण यांनी या 14 गावांची वाट लावलेली आहे असा माझा ठाम आरोप आहे। काय सांग किती हास्यास्पद आहे की सत्ताधारी पक्षातले लोक त्या गावांना एकतर विकासापासून वंचित ठेवतात आणि त्याचबरोबर ही गावं कुठल्या महापालिकेत असावी याचा निर्णय घेऊ शकत नाही। तर मला तर वाटतं हे दुर्दैवी आहे। सत्ताधारी पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्या लोकांना विकासापासून एवढी वर्ष वंचित ठेवलं आहे, त्या लोकांना प्रॉपर विकास करण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा, नाहीतर आहे त्या ग्रामपंचायतमध्ये निवडणुका घ्याव्या अशी माझी विनंती आहे त्यांना। कुठलाही फंड आलेला नाही, ते फंड फक्त निवडणुकीपुरते येतात आणि मग ते परत जातात। या फंडचा वापर फक्त निवडणुकीला लोकांना गाजर दाखवण्यासाठी होतो। माझं तर म्हणणं आहे ही विकास समिती आहे, हिला सर्व गावांनी याच्यावर बहिष्कार टाकावा। ही जी 14 गावं विकास समिती बनवलेली आहे याच्यात फक्त पक्षीय राजकारण चालतं, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करतायत। यांना बेदखल करा 14 गावातनं अशी माझी सर्वांना विनंती आहे।